यानंतरची बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यामध्ये मनसेनं लक्षवेधी बॅनर लावल्याचं दिसतंय आणि बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असा आशय देखील दिसतोय। नितीन कंपनी चौकात हा बॅनर लावला गेलेला आहे। या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंचा फोटो आहे। या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी एक व्यंगचित्र या ठिकाणी बघायला मिळतं। त्या व्यंगचित्रामध्ये प्रामुख्याने राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि बाळासाहेब ठाकरे आणि पाठीमागे महाराष्ट्राचा नकाशा असं या प्रकारचं व्यंगचित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं अशी टॅगलाईन देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या माध्यमातून ते लावण्यात आलंय ते स्वप्नील महेंद्रेकर आणि दिनकर फुलसुंदर यांनी हे व्यंगचित्र लावलं आहे। नेमकं काय भावना आहे ते जाणून आपण घेणार आहोत। स्वप्नील, काय सांगशील, कशा पद्धतीने तुझे या भावना या व्यंगचित्राच्या माध्यमातून तू व्यक्त केल्यात? नाही, या छायाचित्रामध्ये आपण बघत असाल बाळासाहेब आहेत, त्यांची जी इच्छा होती ती दोघं बंधू एकत्र व्हावे आणि मराठी माणसासाठी ते आज एकत्र आलेले आहेत। आपण हिंदी सक्तीचा जो मोर्चा होता, मोर्चा जो झाला नाही, जी विजय मिरवणूक विजय सभा घेतलेली त्याच्यामध्ये दोघं एकत्र आले। येत्या काळात आता जो मोर्चा होणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात तिथे एकत्र येत आहेत, भेटीगाठी वाढलेल्या आहे। तर मराठी माणसाच्या मनातलं जे चित्र आहे ते आज प्रत्यक्षात उतरलेलं आहे आणि हे चित्र महाराष्ट्रात आहे, हे आम्ही नाही, इथे लोकांच्या मनात आहे, ते इकडे या छायाचित्राच्या माध्यमातून आम्ही दाखवलेलं आहे। हे दोन ठाकरे बंधू खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातल्या या मुख्य चौकामध्ये सध्या बाळासाहेब आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्राचं जे पोस्टर आहे ते आता ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।